एक प्रश्न विचारतो, तुमच्याकडे पैसे आहेत, मोबाईल आहे, नोकरी आहे, मित्र आहेत, तरीही कधी कधी मन शांत का नसतं? का असं वाटतं की अजून काहीतरी हवंय आणि ते मिळालं की मग आपण आनंदी होऊ? पण आश्चर्य म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी मिळतं आणि काही दिवसांनी पुन्हा मन रिकामं वाटायला लागतं. असं का होतं? याच प्रश्नाचं उत्तर शेकडो वर्षांपूर्वी आपल्या संतांनी शोधलं होतं. आज आपण एका अशा ग्रंथातून प्रेरणा घेणार आहोत ज्याने हजारो लोकांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. हा व्हिडिओ त्या शिकवणीवर आधारित एक आधुनिक समजावणी आहे ज्यातून आपण आपल्या आयुष्यात उपयोगी पडतील असे काही धडे घेणार आहोत. लहानपणी वाटतं मोठे झालो की आनंद मिळेल, मोठे झाल्यावर वाटतं नोकरी मिळाली की आनंद मिळेल, नोकरी मिळाल्यावर पगार वाढला की आनंद मिळेल, पगार वाढला तर मोठं घर हवं, मोठं घर झालं तर अजून काहीतरी हवं. हा प्रवास कधीच संपत नाही, कारण आपण आनंद वस्तूंमध्ये शोधतो पण मनाची शांतता वस्तूंमध्ये नसते. एका गावात दोन माणसं राहत होती, एक श्रीमंत, एक साधा. श्रीमंताकडे सर्व काही होतं पण रात्री त्याला झोप लागत नव्हती. दुसरा दिवसभर कष्ट करायचा पण रात्री शांत झोपायचा. एकाने विचारलं, तुझ्याकडे काहीच नाही तरी तू इतका आनंदी कसा? तो हसला आणि म्हणाला, मी माझ्या आनंदाची चावी दुसऱ्यांच्या हातात दिलेली नाही. आज सोशल मीडियावर लाईक्स कमी आले तर दुःख होतं, कोणी कौतुक केलं तर आनंद होतो, कोणी टीका केली तर आत्मविश्वास कमी होतो. म्हणजे आपल्या मनाचा रिमोट आपण दुसऱ्यांच्या हातात दिला आहे. पण खरा मजबूत माणूस तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे. खरा मजबूत माणूस तो ज्याची शांतता परिस्थितीनुसार बदलत नाही. आपण रोज आरशात चेहरा पाहतो पण कधी स्वतःच्या मनात डोकावून पाहिलं आहे का? मी कोण आहे? मी कशासाठी जगतोय? मी जे करतोय ते खरंच माझ्या मनाला पटतं का? हे प्रश्न सोपे नाही पण याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला आतून मजबूत बनवतात. मित्रांनो, आयुष्यभर आपण बाहेर धावत राहतो पण ज्याचा शोध घेतो तो कदाचित आपल्या आतच असतो. आजपासून दररोज फक्त 5 मिनिटं शांत बसा, फोन बाजूला ठेवा, स्वतःशी बोला. कदाचित तुम्हाला मिळणारं सर्वात मोठं उत्तर कोणत्याही पुस्तकात नाही, कोणत्याही माणसाकडे नाही, तर तुमच्या स्वतःच्या मनात आहे. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीला नक्की पाठवा जी बाहेर आनंद शोधत आहे पण ज्याला कदाचित स्वतःकडे पाहण्याची गरज आहे. धन्यवाद.